कसलाय जरा बोर व्हायले का भाऊ? होय बोर व्हायले का चहा सांगू? खोटा ऐसा संसार आणि मज पायी द्यावी थार. आता कसं असतं हे बघा, निरस पचतच नाही बऱ्याचदा. निरस काय होत नसते, पचत नसते. लक्षात द्यायला लागले का नाही? पण कब्बरच पण ती चांगलं राहतंय. जरा लक्षात ठेवा, कसं संसार खोटा आहे, निरर्थक आहे. जेवढे जेवढे ह्याच्या नादाला लागले तेवढे तेवढे वाटले. कुणाचं भलं झालेली बातमीच नाही, हे ना कुणाचं चांगलंच केलं नाही. लय दलिंदर महाराज. हा ह्याचं कसं आहे, सुरुवातीला हिरवळ दाखविणार. काय दाखविणार? हिरवळ. सुरुवातीची हिरवळ बघितली ती उचटाचाची चेपल तिरपड बघणं, गालातले गालात हसणं, त्याशी शिंग हलवायची पद्धत. असं हसलं बघितलं की अरबळ उंडी हाणं वाटते ना कुणाला बी. बरोबर आहे का नाही? पण ती सुरुवातीलाच बरं दिसते, ही बी ध्यानात ठेवा. लक्ष द्यायला लागले का नाही? त्याचे कशी सिस्टीम आहे, कसे दृष्टांत आपल्या गावाकडला दृष्टांत. खेड्यापाड्यातला डोंगर असायचे पहिले, डोंगर आपल्याकडे. आणि डोंगर आम्ही तर ओरिजिनल डोंगरातले. मग पावसाळ्याच्या दिवसात गुरं ढोरं जनावरं, आमच्याकडे जनावरं मांडली, गाई गुरं म्हशी जनावरं घेऊन डोंगराला जायचं सांभाळायला, ती चारून आणायला. बरोबर आहे का? आणि मग ती गुरं ढोरं घेऊन जायचं. वांबाळ लागलेली, वांबाळ कळते का? वांबाळ चिकचिक झडग काय कळतं ह्यातलं? झड कळती का? हो झड कळती का? आज झड लागलेली समजा. आणि त्या झडीमध्ये टेकाय जागा मिळते का? शेतकऱ्याला विचारा, टेकाय जागा मिळते का? नाही. माणूस उभ्यानंच भाकर खाणं. कसे तरी जनावर ती गुरं ढोरं आदळून आपटून घरी आणायची. आणि त्याच्या डोक्यात एकच असते, जी बांधायचे आणि जी बाजाव पडायचं. भाकरीचा विचार नाही, काही नाही, जेव्हा होईन तेव्हा खाऊ, वैतावून गेलेला जीव. पण ती सगळे जनावर गुरं ढोरं म्हशी सगळं सापडत आहेत बांधायला. पण गोरं सापडत आहे का? गोरच म्हणतात का इकडे बाबा? गोरं सापडत आहे का? खोंड खोंड गोरं सापडत आहे का? नाही. ओरिजिनल गावरान गायचं गोरं सापडत आहे. मग हुशार जाणकार शेतकरी असला की हिरव्या गवताची पिंडी हातात घेणार. कशाची? घासाची, गवताची. त्या गोऱ्याला असं चुचकारणार. चुचकारणं कळतं का? चाल या 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 गुन्या गुन्या ये 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 असं त्याला चुचकारणं म्हणतात. बरोबर आहे का नाही? असं चुचकारलं, हिरवळीला बघून गोरं जवळ आलं, हिरवळ फेकून द्यायची, धरायचं आणि बांधायचं. ज्ञानोबा म्हणतात असल्या जातीचा संसार आहे. सुरुवातीला हिरवळ दाखवली आणि जेवढे बी गोरे बिघडले तेवढे हिरवळीनं बिघडले, बाकी काय नाही महाराज. आणि 4-2 वर्षाला त्याचे कुसळ होते, ती ध्यानात ठेवायचं. लक्षात या, लईच बेकार आहे महाराज. ज्ञानोबा म्हणतात हा काय मनोनी भूते भांबावली, संसाराची आडवा माझी पडिली, किंवा मृत्यू लोकी सुखाची कहाणी न ऐकी जेल कवनाची श्रवणी. ह्याचं कसं आहे? हे तर असं आहे भरत महाराज. कसं आहे माहिती घ्या संसाराचं? ही रान घसरगुंडीचे. रान कसले? घस माणूस बघायला म्हणून जाते आधी. हा बघाय म्हणून जाणार, गप कुणी घसरते मधी पडते. मधी पडल्यावर कळते पडलं का काय, की भवताली बघते. पुन्हा पर्याय नसतो. सुटायाचा काही करीतो उपाय, तव ते देखे पाय रोवतसे. महाराज म्हणतात जसं बाहेर निघाय जाईल तसं तसं गुंतत जाते. बरोबर आहे का चुकीचे? मला कितीतरी माणसं म्हणली महाराज, महाराज आता ही शेवटची पोरगी आहे, हिचं लग्न झालं की मी तुमच्या गाडीत बसायला मोकळा झालो. 6 गाड्या झाल्या माझ्या, माणसं आली नाही. लक्षात यायला लागले का नाही? माणसं तिथंच आहेत, अजून माणसं आले नाहीत, गुंतत जातात. उठल्या घटाचे नाही नागवन, उठल्या घटाचे नाही नागवन, घटाचे नाही नागवन, घटाचे नाही नागवन. संसार भोगणे तेने न्याय, संसार भोगणे तेने न्याय, संसार भोगणे तेने न्याय, संसार भोगणे तेने न्याय.
न्याय कसला न्याय फुटल्या अहो फुटल्या घटाची नाही नागवण हा वा संसार भोगणे तेने म्हणजे न्याय सांगितलाय हे असला संसार कळायला लागलंय का बोलणं माझं माझ्याकडे बघा इकडं बाया म्हणाल्यात मा येगळात महाराज हे असला कसला महाराज असलाच आहे आपला मसाला बोलूनच महाग आहे पण तरी ती चांगली लक्षात यायला लागलंय का नाही हा नुसत्या अर्ध्या बटाट्याने टोका बघायला लागले तर इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या मुद्दा काय मुद्दा एवढाच आहे एवढा वाईट संसार आहे हे ना कुणाचं चांगलं केलेली बातमी नाही हे बघा काय चाललंय बरंय पण खरंय का सांग हा कुठं तरी दुखायलेलं हायच कुणाचं बी किती बी समाधानी माणूस असला तरी कुठं तरी दुखायलेलं हायच की महाराज हे बघा एकच आहे संसाराने एक केलंय विठ्ठल महाराजाचं दुःख वेगळं आहे कृष्णा महाराजाचं दुःख वेगळं आहे भरतानाचं दुःख वेगळं आहे माझं दुःख वेगळं आहे दुःख आहेच संसारात फक्त ती वेगवेगळ्या पद्धतीने हे माणूस म्हणते काय माझं लय बेकार आहे हो काय संजय महाराज लय माझं बिघडून गेलं काय महाराज तुमचं तसं माझं असं म्हणतात का नाही माणसं बोला हो बोला की काय का कुणी दिसायला का समाधानी तुम्हाला प्रत्येक माणूस दुःखी आहे फक्त दुःख प्रत्येकाचं वेगवेगळं आहे नाही तसं आता माणसं म्हणतात ना इकडे बघा माणसं म्हणतात का नाही असे नवरा बायको पाया पडायला आले रणजित महाराजाकडे येतात आमच्याकडे येतात बाबा आशीर्वाद द्या हो बाई नवरा म्हणजे नवरा मिळाला काय लिकरू गुणाचे गोंडस लिकरू किती सुंदर आमच्या डोळ्यात एकच आहे आचरण संपन्न शब्दाच्या पुढं नाही पोरग म्हणजे पोरगे भाग्य तुझं चांगलं नवरा एवढा चांगला मिळाला ही किती चांगला ही फक्त त्या बाईला माहित असते बाकी कुणालाच माहित नसते लक्षात तिला एकटीलाच माहित असते मग ती दराडे बोला नाद लय असला आम्ही म्हणलं ना वा नशीब चांगलं की बाजूला घेणार की आमच्या बहिणीसारख्या तुम्ही नवरा चांगला मिळालाय महाराज म्हणले पण असते कमी जास्त तीच बाई पदर लावणार डोळ्याला महाराजाच्या एकच काही बोलताय ना मला बरं झालं माझ्या भावासारखे महाराज तुम्ही मेल्यानं जेवढं वाटुळ केलं तेवढं माझं कुणी वाटुळ केलेलं नाही निस्ता दिसायला गाय गुन्हे ओ लई बाई लई की ओरिजिनल बाईला माहित असते नवरा कसा आहे ती बरोबर आहे का चुकीचे हो बरोबर आहे का खोटे त्या बघा खरं म्हणायल्यात बाया लक्षात यायला लागले का मी काय म्हणायला लागलो ही वर वस्तुस्थिती क्लॅरिटी ही आहे महाराज ही संसाराची खोड आहे ही संसाराची सवय आहे म्हणून कुणाचंच भलं केलं नाही आणि उलट्या खोपडीचं आहे तिसरंच काहीतरी डोक्यात भरणं ह्याच्या संसाराची ह्या असली खोपडी ह्याची महाराज नीट समाधानच देत नाही महाराज आमच्या घरी चोरी झाली एकदा नीट ऐका कळलं तर बघा सगळ्याला कळत नाही चोरी झाली आणि जाणता बोलविला ते म्हणले हां म्हणा मम्मा म्हणा म्हणलं मम्मा आत म्हणा हा म्हणा आत म्हणा हां डोळे झाकले हां उघडले आता मला सांगा आता तुमच्या घरी चोरी झाली म्हणलं हो सगळ्यात जास्त तुमचं वाटुळं कुणी केलंय मी सासऱ्याकडं बघितलं बाकीचे परसादाला या परवा दिवशी आता काय करावं लक्षात नाही ते एक दोरी द्या मी फाशी घेतो वरी आता काहीच कळाले काय करावं सांगा लक्षात यायला लागलंय बोलणं माझ्याकडे बघा आता इकडे बघा फलकट अर्थ कळाला संसार अर्थ कळाला का नाही फलकट संसार पण आता फलकट आणि संसार या दोन्हीच्या मध्ये एक शब्द आहे शब्द बारीक आहे पण त्याच्याशिवाय अर्थच लागत नाही तो क्या बात आहे तो काय फलकट तो संसार नुसता संसार फलकट नाही फलकट तो संसार आता ही तो काय भानगड आहे बरं ऐकायचं का तुमचा मूड चांगला आहे का फ्रेश टाईट बसा बरं एकदा हां बेडे सावधान ज्या नागान आपलं हे नाही टाईट बसा चला हां इकडे बघा टाईट बसा ना ऐका माझ्याकडे लक्ष द्या आता सगळे लक्ष द्या इकडे लक्ष द्या ही देव असा आहे महाराज त्यानं मनावं घेतलं ना महाराज देवाची सिस्टीमच वेगळी एक जण म्हणला देवा माझं चांगलं होईल माझं जेवढं बी चांगलं होईल त्यातला चौथा हिस्सा तुला कितवा हिस्सा चौथा पुढं गेला तीच रुपया सापडला त्याला रुपया सापडला कीच मन बदललं म्हणला देवा ह्याच्यातले चाराने तुला देऊन
काय तुझी तिजोरी काय कमी काय, राहू दे मलाच आता, राहू दे मला रुपयात मला. गेलं दुकानाला, दुकानदार हे रुपयाची नोट आहे, जुन्या काळात नोट होत्या ना, नोट आहे फुटाने द्या. दुकानदारानं बघितली नोट एका साईडला कटलेली होती, जरा फाटलेली होती. दुकानदार म्हणला हे बघ तुझी नोट फाटलेली आहे, 4 आणे काढून घेईन 12 आण्याच देईन. म्हणला घ्या. मग लक्षात आलं देव कसा आहे ती लक्षात यायला लागले का नाही. त्याच्यामुळं कुणाच्या बी नादी लागायचं पण देवाच्या नादी लागायचं नाही. लक्षात यायला लागले का बोलणं. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. तो आता बघा महर्षी पाणिनींनी व्याकरण परिभाषेमध्ये कोणी जर त्याचे जाणकार असतील तर लक्षात येईल. तो शब्दाचा अर्थ करत असताना व्याकरणामध्ये दर्शक सर्वनामानं त्याची सिद्धी केली. कोणतं सर्वनाम, कोणतं, दर्शक सर्वनाम. दर्शक म्हणते त्याला. दर्शकाची व्याख्या काय, शाबास. दर्शकाची व्याख्या दाखविणे मराठी अर्थ. त्याला त्याचा प्रकार कसा पाडायचा, त्याचा अन्वय अर्थ असं करायचा. काय दर्शक, किम नाम दर्शक हा, आओ दिक दिशान दर्शयती येन सह दर्शक, केन सह येन सह, म्हणजे दाखवून देण्याचं जे काम करतं त्याचं नाव दर्शक. कशाचं काम करतं, दाखवून देण्याचं. आता सावकार आहे का विष्णू, मला सगळे ऐका आता. दाखविण्याचं अन्न काम करतं. आता त्या दर्शकावर थांबलं नाही, व्याकरण पण जड आहे. दर्शकात पुन्हा 2 प्रकार पाडले. दर्शकात दर्शक सर्वनाम ठीक आहे, पण त्याचे 2 प्रकार पाडले. एक आहे दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरं समीपदर्शी दर्शक सर्वनाम. लक्षात आलं. दूरदर्शी दूरचं दाखवितं आणि समीपदर्शी जवळचं दाखवितो. त्याच्यात पुन्हा पदच्छेद केला. कसा, हा ही हे समीपदर्शी, तो ती ते दूरदर्शी. कळायला लागले का. शब्दाच्या जाती 8, 4 वे जाती 4 अव्यय जाती. बरोबर. नाम सर्वनाम क्रियापद विशेषण अर्थात नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. लक्षात आलं बोलणं. आता बघा महाराज माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे अर्थ लागून जाईल तुम्हाला, क्लिअर अभंगाचा अर्थ लागून जाणार. आता बघा मग आता हा ही, हा बघा हा माईक, ही घोंगडी, हे टाळकरी, समीप का दूर, बोला की समीप का दूर, समीप. ती गाडी, तो बंगला, ते झाड, दूर. बोला की काय दूर. अहो बोला, मी माझी शपथ खाली येऊन हनवून घेईन बघा. बोलत जा तुम्ही मोकळ्या मानणं. असे खुनवायला लागलं काय, गाथा पाठ आहे का तुमच्या. बोलत का व्याकरणात तुम्ही गाडी हा अभ्यास का काय कळणार गेले मला. बोला जा मोकळ्या मानानं. हा ही हे काय, अहो मोकळ्या माणून सांगा जा. तुम्हाला कळायला लागलं का मी काय मांडवलं. माझ्या मागे म्हणा हा ही हे. बोला हा ही हे. बोला हा ही हे. हे 3 शब्द ज्या ठिकाणी येतात त्याला समीपदर्शी म्हणतात. आणि तो ती ते म्हणा, तो ती ते. बोला तो ती ते. हे 3 शब्द जिथे येतात त्याला दूरदर्शी म्हणतात. लक्षात आलं. आता हा ही हे आलं काय, हा ही हे काय, हा ही हे आलं की जवळचे म्हणायचं आणि तो ती ते आलं की दूर म्हणायचं. आता इथं जो संसाराच्या फलकटच्या मध्ये शब्द घातलाय तो कोणता, तो कोणता, हा तो दूरदर्शी ना. दर्शकातलाच तो कोणता आहे, दूरदर्शी दर्शक सर्वनामातला आहे. मग दूरदर्शी म्हणजे दूर. बरोबर आहे का नाही. आता बघा, आता माझ्याकडे लक्ष द्या महाराज. आता बघा इकडे विष्णू सगळे बघा, रणजित बाबा इकडे बघा. एक तर संसार फलकट आहे. पहिला संसार कसा आहे, फलकट आहे. आणि तो शब्दानं दाखवून दिलं फलकट असल्यामुळं आम्ही त्याच्या दूर आहे. अर्थ लागला का तुमच्या. आम्ही त्याच्या दूर आहेत. फलकट बी आहे आणि आम्ही त्याच्या दूर बी आहे. तुम्हाला 2 गोष्टी सांग. एकच निळोबराचं प्रमाण सांगतो. जाणकार म्हणणार क्या बात आहे. निळोबराने आरती लिहिली, प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. आता अर्थ बघा कैलास महाराज. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. ऐकतं का महाराज. प्रपंच रचना भोगुनी त्यागिली. भोगल्यामुळे कळालं फलकट आहे आणि भोगून त्यागल्यामुळे कळालं तो फलकट आहे. लक्षात आलं. म्हणजे फलकट तो संसार. ज्ञानोबराने दुसऱ्या अध्यायात त्याच्यावर चिंतन केलं. ज्ञानोबराय म्हणतात जुना दृष्टांत दिला. ज्ञानोबरायांनी मदनाचा दृष्टांत दिलाय. मदन कळल का इकडे महाराज. शेतकऱ्याला मदन कळल. रास खळ मदन. हा म्हणजे कसं असते, धान्याची रास, धान्याची रास. आमचं खळ चालू. काय चालू आहे, खळ.
आणि आता हे बघा मळून ठुले. काय करून ठुले? मळून ठुले. फक्त उदळायचं का उफनायचं म्हणते तिकडे? उदळायचं. मळून ठेवलंय, फक्त उदळायचं राहिले, त्याचं नाव मदन. ज्ञानोबराची ओवी दुसऱ्या अध्याय सिरियल न 2 ओव्या टाकल्या. ज्ञानोबरा म्हणतात बीजभूस एकवट. आता शब्दाक लक्ष द्या. उफनिताच म्हणजे उदळिताची, उफनिताची राहे घनवट. उडे ते हे नाही, ते कुस चावत असती. कुस काय होती? म्हणून उडे ते फलकट जाणो आले. हा झाला दृष्टांत.